बरं महाराज का? महाराजांच्या आधी कित्येक राजे होऊन गेले आपल्याला माहिती आहे. पण मग महाराजांची आणि आपल्याला स्वराज्याची गरज का पडली? त्याच्या आधी आदिलशाह होते, इथं मोगल होते, इथं निजामशाह होते. इथला इतिहास काय तर होता. महाराष्ट्रातली आणि भारतातली परिस्थिती काय होती माहिती का? तुमच्या घरातली स्त्री, तुमची आई बहीण जेव्हा पाणी आणायला पाणवठ्यावर जाईल ना, त्यावेळी ती परत येईल का याचा भरोसा नव्हता. तिला आदिलशहाचे मोगलांची माणसं कधी उचलून घेऊन जातील याचा थांग पत्ता नव्हता. तुम्ही शेती करत असा, दुसरा उद्योग धंदा करत असा, तुम्हाला पैसे जमा करण्याचा अधिकार नव्हता. अधिकार कसा नव्हता? आज तरी आपण बघतो ईडीच्या धाडी पडतात. तुम्ही काळं घोडत असतं पैसा जमवलेला असेल तर ईडीच्या धाडी पडतात. पण त्या काळी असे काही नियम नव्हते. आदिलशहाचं मोगलांचं सैन्य कधीही उठसूट यायचं, घरात घुसून जमवलेली सगळी संपत्ती धान्य घेऊन जायचं. म्हणजे तुम्हाला शिल्लक कमावता सुद्धा येत नव्हतं. माणसांना गुलाम म्हणून अक्षरशः विकलं जायचं. गुलाम म्हणून विकणं म्हणजे फक्त पैसे दिले आणि घेतले हा माणूस विकला एवढं नाही. त्या विकलेल्या गुलामांना चापकाचे फटके मारून त्यांच्याकडून काम करून घेतलं जायचं. आज जी जनावरांची पद्धत आहे ना, ती माणसांच्या बाबतीत वापरली जात होती. या सगळ्या गोष्टींसाठी स्वराज्य महाराजांनी उभा केला आणि या सगळ्या गोष्टी नंतर बंद पाडल्या. तिथून स्वराज्याला सुरुवात होते. सुरुवातीला महाराजांनी काय केलंय? महाराजांचा जन्म झाला, महाराज मोठे झाले, तसे महाराजांनी आपले लहान लहान सवंगडी जमवले. एक एक मावळं महाराज जमवत गेले. त्यामुळे त्यांना स्वराज्याचा हा उद्योग करता आला. त्या प्रकारे आपल्याला आजही अशीच माणसं जोडणं गरजेचं आहे. तुम्ही उद्योग व्यवसाय करत असा, कुठे नोकरी करत असा, तुम्हाला दुसरा काही स्वतःचा कार्यक्रम घ्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही कमावलेली माणसं कामं येतात. कमावलेली माणसं कधी कामं आले नाही असं कधी झाले का? तुम्हाला काही दुःख येऊ द्या, त्या दुःखासाठी दुःख कमी करण्यासाठी तुम्हाला तुमची माणसंच कामं येणार आहे. तुम्हाला एखादा आनंद होऊ द्या, तो आनंद द्विगुणित करण्यासाठी तुम्ही कमावलेली माणसंच तुम्हाला काम येणार आहेत. म्हणून महाराजांनी जशी माणसं जोडली तशी आजही आपल्याला माणसं जोडावी लागणार आहेत. त्यानंतर महाराजांनी रोहिडेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली स्वराज्याची. तशा प्रकारे आपल्यालाही आज काही कार्य साध्य करायचं असेल तर ते आधी जगासमोर जाहीर करा. जेव्हा मी जगासमोर एखादी गोष्ट मला करायची असं जाहीर करतो ना, त्यावेळी तुम्हाला समाजाचं बर्डन येतं, समाजाचं ओझं येतं. अरे मी ही गोष्ट करायची म्हणून सगळ्यांना सांगून बसलोय, आता ती मला करावीच लागणार आहे. याच्यामुळे महाराजांनी आधी स्वराज्याची शपथ घेतली आणि जगाला सांगितलं की आपण आता स्वराज्य उभं करणार आहोत. त्यामुळे आपोआप मावळे येत गेले, महाराजांना जोडत गेले आणि मग स्वराज्याचं कार्य उभं राहिलं. त्याच्यासाठी एक छोटंसं मला फुगेवालाचं इथं उदाहरण सांगावं असं वाटतं. बघा, एक फुगेवाला एका जत्रेमध्ये फुगे विकत होता. हेलियमच्या हवा भरलेले ते फुगे असायचे. तो जत्रेत उभा होता आणि व्हायचं काय, जेव्हा त्याच्या समोर आजूबाजूला लहान मुलं असायची तेव्हा तो हेलियमच्या हवा भरून ते फुगे हवेत सोडायचा. फुगा वरती उडायला लागला की मग आजूबाजूचे चिल्ले पिल्ले आपल्या वडिलांना रडत आरडत ओरडत त्या फुगेवाल्याजवळ आणायचे. मग फुगे विकले जायचे. गर्दी कमी झाली की पुन्हा तो हेच करायचा, पुन्हा एक फुग्यात हवा भरायचा आणि तो फुगा वरती हवेत सोडून द्यायचा. हे सगळे होत असताना तिथं बाजूला एक लहान विद्यार्थी या सगळ्या गोष्टींकडे पाहत होता. त्याने आतापर्यंत बरेच फुगे उडवले होते, परंतु त्या लहान मुलांच्या मनात कुतूहल तयार झालं. नेमकं याने आतापर्यंत काळ्या रंगाचा फुगा उडवलेला नाही का बरं? म्हणून त्या मुलाने कुतूहलापोटी त्या व्यक्तीजवळ गेला आणि त्यांना विचारलं, काका तुम्ही सगळ्या रंगाचे फुगे आतापर्यंत उडवले, पण काळ्या रंगाचा फुगा तुम्ही आतापर्यंत उडवलेला नाही. काळ्या रंगाचा फुगा उडतच नाही का? त्यावेळी त्या माणसाने त्याला उत्तर दिलं, अरे बेटा, त्या फुग्याच्या रंगावर काही नसतं, फुग्यात आपण जे भरतोय ना त्याच्यामुळे हा फुगा उडतोय. आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत सुद्धा हेच खरंय. तुम्ही रंगाने काळे का गोरे, तुम्ही जातीने हे आहेत का ते आहे, तुम्ही धर्माने हे आहात का ते आहात, तुम्ही राहायला अलीकडे राहता की पलीकडे राहता, या कुठल्याच गोष्टी तुमच्या आमच्यासाठी मॅटर करत नाही. त्या फुग्यात भरलेल्या हवेप्रमाणे तुम्ही आम्ही जी स्वप्न बघतो आणि ठरवलेल्या ध्येयासाठी जी आपण ऍक्शन घेतो ना, फक्त स्वप्न बघून काही होत नाही बरं का. नाहीतर झोपेत मला तर इतके भारी भारी स्वप्न पडत असतात. स्वप्नांनी गोष्टी साध्य झाल्या असतात तर काही पण झालं असतं. त्या स्वप्नांसाठी, दिवसा जागेपणी पाहिलेल्या स्वप्नांसाठी आपल्याला कृती सुद्धा करावी लागते. तेव्हा आपण प्रत्येक गोष्ट साध्य करू शकतो. आणि ही स्वप्न महाराजांनी आपल्याला मोठी पाहायची सांगितली. महाराजांनी सुद्धा स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं. आणि मग ह्या स्टोरीमध्ये, महाराजांच्या चरित्रामध्ये सगळ्यात आपला एक नंबरचा विलन सगळ्यांना माहिती आहे. कोण होता महाराजांच्या स्टोरी मधला विलन? तुम्हाला माहिती का विद्यार्थ्यांना? नाव सांगता येईल का कुणाला? कोण होता? तुम्ही शाळेत इतिहास शिकता, तुम्हाला माहिती आहे कुणाविरुद्ध महाराज लढत होते. महाराजांचा सगळ्यात महत्वाचा विलन होता औरंगजेब. कुठल्याही चित्रपटाची सुरुवात होत असताना आपण बघतो
हिरोची एंट्री करण्याच्या आधी विलन किती अत्याचार करतोय ना हे दाखवलं जातं। तसाच आपला हा विलन होता ना, बाप बडा ना भैया सबसे बडा, ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया, ही ओळ आणि ओळ त्या औरंगजेबाच्या बाबतीत लागू होते। ना बाप बडा, स्वतःच्या बापाला गादीसाठी या माणसानं कैदेत ठेवलं होतं। ना बाप बडा ना भैया, भैया म्हणजे भाऊ, त्यानं औरंगजेबानं गादीसाठी त्याच्या भावाला मारून त्याच्या मृतदेहाची अक्षरशः धिंड काढली होती। ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया, रुपया म्हणजे आपण इथे लक्षात घेऊया गादी, गादीसाठी स्वतःच्या रक्ताच्या बापाला आणि भावाला सुद्धा न गिनणारा तो औरंगजेब, त्या औरंगजेबाविरुद्ध हा महाराजांचा लढा होता। महाराजांनी एवढ्या बलाढ्य शत्रूविरुद्ध लढण्यासाठी गनिमी काव्याचा वापर केला होता। हा गनिमी कावा म्हणजे काय, तर जेव्हा शत्रू हरणार असेल त्यावेळी त्याचा पिच्छा करून करून त्याला मारायचं, पण जेव्हा आपण हरणार असू त्यावेळी इतकं जोरात पळत सुटायचं की शत्रूला तुम्ही नावाला सुद्धा दिसायला नको। आणि त्यात विशेष म्हणजे आपला महाराष्ट्रात आणि सह्याद्रीचा हा भाग म्हणजे दगडांचा आणि गडकोटांचा भाग आहे, आणि त्यामुळे इथं बऱ्यापैकी शेती सुद्धा पिकत नाही हे आपल्याला माहिती आहे। त्यामुळे महाराजांनी इथं हेरलं की आपल्याला गड किल्लेच मदत करू शकतात, आपल्याकडे जास्त फौज फाटा नाही, आपल्याकडे पैसा नाही, आपल्याकडे सैन्य नाहीये, पण यावेळी आपल्याकडे प्लस पॉइंट होता तो म्हणजे आपले किल्ले। महाराजांनी किल्ले बांधले आणि शत्रूला, एवढ्या मोठ्या शत्रूला फौज फाटा जास्त असताना सुद्धा मात दिली। त्याप्रमाणे आपल्याला आपल्या आयुष्यातले किल्ले शोधावे लागणार आहेत। किल्ले म्हणजे गडकोटांचेच किल्ले नाही, तर तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला कोणता मुद्दा महत्वाचा ठरतोय ज्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूवरती, तुमच्या प्रतिस्पर्धीवरती मात करू शकता, ते तुम्हाला शोधावं लागेल। रडगाणं प्रत्येक जण गाणार आहे, कुठलीही गोष्ट तुम्हाला साध्य करता नाही आली तर तुम्हाला म्हणायला गोष्टी आहेत, माझ्या बापाकडे पैसा नव्हता म्हणून मला शिकता नाही आलं, अरे तो ड्रेस घ्यायचा होता पण पैसे नव्हते, आमच्या एरियातले लोक लय भंगार आहे रे, त्याच्यामुळे मला वातावरणच नाही भेटलं। हजार बुनबुन तुम्ही करू शकता, हजार कारणे तुम्हाला कारण द्यायला, ही कारणं चालत नाही। महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत सैन्य आपल्याकडे कमी आहे, आपला प्लस पॉईंट शोधला किल्ले। दुसऱ्या भागात भारतात एवढे किल्ले नाही, आपल्याला सह्याद्रीची गडकोटांची रांग लाभलेली आहे, तो महाराजांनी प्लस पॉईंट बनवला। तसा आपल्याला आजच्या काळातला आपला किल्ला शोधावा लागणार आहे। बुनबुन बंद करा आणि आजच्या काळातला आपला प्लस पॉईंट कोणता आहे, आपला किल्ला कोणता आहे हे शोधायला लागा, तेव्हा आपल्याला आपला आजचं युद्ध जिंकता येणार आहे।